प्रभुप्रिय प्रेमळ संतजन हो, प्रेमाने बोलूया धन निरंकारची. भक्ती आणि संसार याच्यामध्ये बॅलन्स कसा साधायचा यावर आपण चिंतन करणार आहोत. व्हिडिओ बनवत असताना मनामध्ये अनेक विचार येत होते. जीवन जगत असताना आपल्याला संसार देखील करणं गरजेचं असतं आणि त्याच्याबरोबर भक्तीसुद्धा करायची. परंतु भक्ती का करायची आहे याचं गांभीर्यसुद्धा आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. खरंच भक्ती कशासाठी करायची? संसार तर आहे आपल्यासमोर. आपलं स्वतःचं शरीर आहे, शरीराचा संसार आहे. आपलं घरदार, आपल्या घरामध्ये अवतीभोवती असणारे आपले जे प्रियजन आहेत ते सुद्धा आहेत. मग आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण आपल्या घरातल्यांची, परिवाराची काळजी घेतो, पैसा कमवतो, त्यांना हवं जे नको ते पाहतो. पण मग भक्ती कशासाठी करायची हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. कारण आपण काय करतो, भक्ती करायला तर सुरुवात करतो, पण भक्ती कशासाठी करतोय ना हेच आपल्या लक्षात येत नाही. पण कुठेतरी आपल्याला हे अंतर्मनातून चिंतन होणं गरजेचं आहे, भक्ती करायची कशासाठी. साधू संतांनी सांगितलं भक्ती करा, भक्तीमुळे तुमच्या जीवनामध्ये सुख येईल. पण आपण तर आतापर्यंत पाहिले की खूप सारे लोक असे पण बोलणारे आहेत, भक्ती करायची, भक्तीनं दरिद्री येते, सगळं काही आपल्याजवळचं आहे ते सर्व जातं, आपल्याकडं काही राहतच नाही, आपल्या जवळ जे जे काही भरभराट आहे ते सगळी निघून जाते. भक्तीमुळं कुठे सुख येतं? भक्तीमुळे सुख येत नाही अशी ही संकल्पना काही लोकांची आहे. मग सत्य काय? भक्ती केल्यामुळे आपली सांसारिक भरभराट होते का आपलं नुकसान होतं? हे सारे चिंतनाचे विषय आहेत. या विषयावरती चिंतन करत असताना, सखोल अभ्यास करत असताना खूप सारे संत महात्म्यांचे विचार, त्यांचा संग्रह लक्षात घेता, सद्गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात घेता, याचं चिंतन जेव्हा सुरू होतं त्यावेळी लक्षात आलं खरंच भक्ती करायची कशासाठी. कारण खूप वेळा माझ्यासुद्धा मनामध्ये प्रश्न आला, भक्ती करायची कशासाठी. आणि कुठेतरी माझ्या मनामध्ये पण हा प्रश्न यायचा की तुकाराम महाराजांचं, त्यांची एवढी प्रॉपर्टी होती, एवढी संपत्ती होती, त्यांची सगळी संपत्ती गेली, दरिद्री आली त्यांच्या जीवनामध्ये, तर कोणीतरी असं म्हटलं की भक्ती केल्यामुळे हे सगळं झालं. तर हे कितपत सत्य आहे याचासुद्धा उलगडा होणं गरजेचं आहे. बघा, भक्ती हा विषय मुळात समजून घेणं गरजेचं आहे. भक्ती या शब्दाचा अर्थ आहे प्रेम. प्रेम कोणावर करायचं आहे आपल्याला? परमात्म्यावरती करायचं आहे ना, निरंकार प्रभूवरती आपल्याला प्रेम करायचं आहे. मग प्रेम करत असताना आपल्याला संसारसुद्धा सांभाळायचा आहे आणि आपल्याला भक्ती देखील करायची आहे. ते दोन्हींची सांगड घालायची कशी? तर बघा, ज्यावेळेस आपण परमात्म्याची भक्ती करतो, बघा की संतजनांनी सांगितलं की ज्यावेळी आपण दिवसभरामध्ये काय करतो, समजा आपण जेवण जेवत असतो, पण जर त्या जेवणामध्ये मीठच नसेल तर ते जेवण कसं असतं? बेचव असतं. तसंच जर आपल्या जीवनामध्ये सर्व काही आहे परंतु जर परमात्म्याची भक्ती नसेल ना, तर ते आपलं जीवन कसं आहे? अळणी आहे आणि बेचव आहे.
हे देखील खरं आहे. ते कसं, त्याचं चिंतन करूयात. थोडक्यात आपण आपल्याच भाषेमध्ये थोडंसं चिंतन करूयात त्याचं. हे कसं तर बघा, वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा मला हे समजून घ्यावंसं वाटलं आणि मी ते घेतलं. चिंतन करत असताना हे दिसलं, जे संसारामध्ये आपण पाहतोय की आजूबाजूला सगळीकडं काय सांगितलं जाते की आपण जेव्हा आपण आनंदी असतो त्यावेळी आपली फ्रिक्वेन्सी हाय फ्रिक्वेन्सी असते. जसं की एखादा बघा ट्रँगल घ्या, ट्रँगल म्हणजे एक त्रिकोण घ्या आणि त्या त्रिकोणामध्ये आपण काय करायचे, त्याचे त्रिकोणाचे भाग पाडायचे. ज्यावेळी आपण आनंदाची आपली स्थिती असते ना, आनंदाची स्थिती असते ती कशी असते, आत्म्याची उच्च लेवलची अवस्था असते. ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये आनंद येतो त्यावेळी आपण उच्च फ्रिक्वेन्सीमध्ये जातो आणि ज्यावेळेस आपण उच्च फ्रिक्वेन्सीमध्ये गेलो त्यावेळेस असं सांगितलं जातं आहे बघा, सगळीकडे असं सांगितलं जातं की ज्यावेळेस आपण उच्च फ्रिक्वेन्सीमध्ये असतो त्यावेळी लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार काय होतं तर आपल्या जीवनामध्ये आनंद देणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे खेचून येतात. मग खरा आनंद कशात आहे हे बघा, आत्ता जे आहे ना ते कलियुग आहे. कलियुगामध्ये एकही गोष्ट आपल्याला कधीही मनासारखी होताना दिसणार नाही. मग आपण जर हा अट्टहास धरला की मी भक्ती केली तर माझ्या सगळ्या गोष्टी मनासारख्या झाल्या पाहिजेत, तर असं होणार नाही. का होणार नाही ते पण सांगते. कारण कलियुगामध्ये सगळीकडं निगेटिव्ह व्हायब्रेशन आहे आणि आपला बराच जन्मोजन्मीचा हिसाब पण आहे, तो आपल्याला द्यायचा आहे. मग तो हिसाब देत असताना चढ उतार हे होणारच. कारण सगळीकडे पापकर्म खूप वाढलेले आहे आणि ते पापकर्म वाढल्यामुळे सगळीकडे निगेटिव्ह व्हायब्रेशन जास्त प्रमाणामध्ये, त्याच्यामुळे हे चढउतार राहणारच. मग असं नाही आहे की आपल्या सगळ्या गोष्टी मनासारख्या होतील. आणि आपला जर अट्टाहास किंवा आपण हट्ट जर हा करून बसलं की सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या घडतील आणि मनासारख्या सगळ्या गोष्टी जर घडल्या तरच मी भक्ती करणार. किंवा काही लोक भक्ती करतात कशासाठी की माझ्या संसारामध्ये सगळ्या गोष्टी नीटनेटक्या व्हाव्यात. आपण काय करतो, भक्ती करतो, मला मुलगा हवा आहे, मला मुलगा दे, मला मुलगी हवी, मला मुलगी दे, मला घरदार हवं आहे, मला छान सगळं बंगला माडी हवी, मला छान फ्लॅट घ्यायचा आहे, तो देवा दे, मला छान छान जमीन खरेदी करायची, त्याच्यासाठी मला देवा, त्याच्यासाठी मी तुझी भक्ती करतो, मी उपवास तापवास करतो, काय करतो, मी नामस्मरण करतो, काही करतो, पावत्या फाडतो, काय बरंच काय आपण करत असतो. काहीतरी मिळावं या अपेक्षेनं काय करतोय आपण, जर आपण भक्ती करतोय आणि जर ते नाही मिळालं तर काय होते, दुःखी होतो, नाहीतर अंतर्मनातून परमात्म्यावरला विश्वास आपला कमी होत असतो. मग आपण भक्ती करतोय कशासाठी, काहीतरी प्राप्तीसाठी, की मला काहीतरी हवं आहे. भौतिक सुख आपण त्या भक्तीमधून मागत असतो. पण खरं सत्य तर हे आहे की ज्यावेळी आपल्याला कोणतीही आपण अपेक्षा ठेवत नाही, भक्ती काय शिकवते, भक्तीमध्ये आध्यात्मिकता आहे. भक्तीमध्ये आध्यात्मिकता आहे. भक्ती या शब्दाचा अर्थच असा आहे की आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिकतेला स्थान देणं. आध्यात्मिकता कशाला म्हटलेलं आहे, आध्यात्मिकता काय करते माहिती आहे, आध्यात्मिकता आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता घेऊन येते. म्हणजे कोणतीही गोष्ट घडू द्या त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे, याला म्हटलेलं आहे भक्ती. आणि सकारात्मक दृष्टीने पाहायचं आणि परमात्म्याचा शुक्रिया करायचं, परमात्म्यावरती इतकं प्रेम करायचं की आपण परमात्म्यावर एवढा विश्वास ठेवायचा, एवढं मनापासून प्रेम करायचं की त्याच्यासाठी जीवन जगत राहायचं. आणि त्याच्यासाठी जीवन जगत राहत असताना समर्पण हवं आहे आपल्याला. समर्पण म्हणजे काय, आपण सगळ्या गोष्टी करायच्यात, संसारामध्ये राहून आपण सर्व गोष्टी करायच्या आहेत, पण आपलं संपूर्ण समर्पण ज्यावेळेस परमात्म्यावरती असतं ना त्यावेळेस परमात्मा आपली सर्व कामे करतो. परमात्मा काय म्हणतो की तू हिम्मत देणारं तुझं एक पाऊल पुढं पडू दे. 1000 पावलांनी परमात्मा आपल्या समोर उभा आहे. तो मदतीसाठी आपल्याला हात द्यायला तयार आहे. आपला विश्वास इतका असला पाहिजे ना की भक्तीमध्ये विश्वासाची कसोटी असते आणि
काय प्राप्ती व्हावी, भौतिक सुखातनं काही प्राप्ती व्हावी ह्याच्यासाठी भक्ती करायची नाही, आत्मिक उन्नतीसाठी भक्ती करायची, आत्मिक सुखासाठी करायची. आणि आत्मिक उन्नती आपली ज्यावेळेस होते ना, आपण आत्म्यासाठी पुरुषार्थ करायला लागतो, आत्म्यामध्ये प्रगती होण्यासाठी, आत्म्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी आणि आपण ज्यावेळेस प्रयत्न करायला लागतो त्यावेळेस आपलं जीवन आहे ना सद्गुणांनी भरतं. आपल्या जीवनामध्ये सगळे सद्गुण यायला सुरुवात होतात. आपल्यामध्ये असं ना कमालीचा बदल व्हायला सुरुवात होतो ना, आपल्यामध्ये सहनशीलता वाढते, आपल्यामध्ये प्रेमाची भावना वाढते, आपण निस्वार्थ प्रेम करायला लागतो सगळ्यांवरती आणि जीवनामध्ये प्रचंड आनंद येतो, प्रचंड आनंद येतो. इतका आनंद येतो, इतका आनंद येतो ना की त्याला संसारातली सगळी सुख फिकी वाटायला लागतात. संसारातली सगळी सुख फिकी वाटायला लागतात. का वाटायला लागतात? कारण खरा आनंद तर आपल्या आत्मिक उन्नतीमध्ये आहे. ज्यावेळी आपला पुरुषार्थ भौतिक सुखासाठी न होता ज्यावेळेस आपण आत्मिक उन्नतीसाठी हळूहळू प्रयत्न करायला लागतो, आपण काय करतो, नामस्मरण आपलं जेव्हा वाढतं बघा. आता नामस्मरण हा एक असा विषय आहे किंवा आपण म्हणूयात की प्रभू परमात्म्याचं आपण ध्यान करतोय, आठवण करतोय किंवा नामस्मरण करतोय. ज्यावेळेस आपण सकाळी उठतो, उठल्या ज्यावेळेस आपला पहिला संकल्प परमात्म्याला गुड मॉर्निंग किंवा सुप्रभात प्रभू, तिथून सुरुवात होते, नामस्मरणाने सुरुवात होते आपल्या दिवसाची. त्यावेळी काय होतं, नामस्मरणाने जेव्हा सुरुवात होते त्यावेळी आपण ज्या ठिकाणी राहतो बघा, आपलं घर आहे, घरामध्ये काय होतं, नामस्मरणाने आपलं जे किचन आहे, आपलं घर आहे, आपलं संपूर्ण घर आहे ना, ते घराची फ्रिक्वेन्सी चेंज होते. हाय फ्रिक्वेन्सीमध्ये आपलं घर जातं. आणि बघा ज्यावेळेस हाय फ्रिक्वेन्सीमध्ये घर जातं, आपल्या घरामधली जी एनर्जी आहे जी ऊर्जेच्या स्वरूपामध्ये आहे, ती ऊर्जा चेंज होते. ऊर्जा कशी होते, सकारात्मक होते. आणि आपल्या बघा ज्या ठिकाणी परमात्म्याचं स्मरण उठल्या होतं ना, त्या घरामध्ये कोणीही आजारी पडत नाही. मी शब्द लिहून देते आणि 100% खात्री देते, त्या घरामध्ये कोणीही आजारी पडत नाही. अगदी मनापासून ज्या ठिकाणी परमात्म्याची सकाळी उठल्यापासून जे स्मरण असतं ना, आणि ज्या घरामध्ये परमात्म्याला प्रथम स्थान दिले ना, त्या घरामध्ये कोणी आजारी पडत नाही. का पडत नाही त्याचं कारण पण सांगते बघा. ज्या घरामध्ये परमात्म्याची आठवण करतात, नामस्मरण सदोदित सुरू असतं ना, आणि परमात्म्याला समर्पित होऊन प्रत्येक कर्म केलं जातं, परमात्म्याला पहिलं स्थान दिलं जातं ना ज्या घरामध्ये, तिथे काय होतं माहिती आहे, त्या घरातली फ्रिक्वेन्सी चेंज झाल्यामुळे तिथलं एक असं व्हायब्रेशन हाय पॉवरफुल तयार होतं ना, की तिथे त्या फ्रिक्वेन्सीमुळे तिथला एक ओरा असा तयार झालेला असतो ना, त्या ठिकाणी ना निगेटिव्ह गोष्टी एंट्रीज करत नाहीत. सुरक्षा कवच, परमात्म्याच्या नामस्मरणाने एक सुरक्षा कवच तयार झालेलं असतं त्या घरामध्ये. त्याच्यामुळे तिथे कोणी आजारी पडत नाही. झालं, शरीर निरोगी राहायला सुरुवात होते. ते पहिलं सुख आपल्या पहिल्यांदा जीवनामध्ये येतं. भक्तीमुळं हे सुख पहिलं कुठलं येतं, तर आपलं घराची फ्रिक्वेन्सी चेंज होते. दुसरी फ्रिक्वेन्सी कोणती चेंज होते, आपल्या शरीराची फ्रिक्वेन्सी चेंज होते. ज्यावेळेस आपलं परमात्म्याचं स्मरण सदोदित होत असतं, प्रत्येक क्षणाला आपण त्याला सोबत ठेवत असतो, म्हणजे आपण कर्मयोगी स्थितीमध्ये असतो. त्याला जसं आवडतं तसं कर्म करतो, त्याच्याच आठवणीमध्ये राहतो, त्याला प्रत्येक क्षण समर्पित करून आपला संसार करत असतो ना, त्या घरामध्ये सुख येतं. स्वर्गीय सुख म्हणतो ना आपण, स्वर्गीय आनंद येतो आपल्या त्या घरामध्ये. आणि तिथले लोक एकमेकांशी अतिशय प्रेमाने राहायला सुरुवात होतात. कारण का, परमात्म्याची एनर्जी आहे ना त्या ठिकाणी. आणि जी व्यक्ती नामस्मरण करते ना, त्या व्यक्तीचं शरीरसुद्धा निरोगी व्हायला लागतं. त्या व्यक्तीचं शरीर निरोगी व्हायला सुरुवात होते. मग शरीर जर निरोगी झालं तर काय होतं, शरीर निरोगी झालं की मला सांगा ना, आता आपण बघतोय कितीतरी लोक शरीराच्या व्याधीनं व्याकुळ येतं. शरीराच्या व्याधी त्यांना इतक्या आहेत ना की त्यांनी व्याकुळ झालेत, अक्षरशः त्यांना जीवन जगायला नको वाटते. जर परमात्म्याच्या स्मरणाने जर शरीर निरोगी होत असेल, रोगी शरीरसुद्धा निरोगी होतं. कितीतरी एक्सपेरिमेंट झालेत, खूप ठिकाणी एक्सपेरिमेंट झालेत. आणि आपण जसा विचार करतो तसं घडतं. मग परमात्म्याचं स्मरण, परमात्म्याचं जे नामस्मरण आहे ना, ते हाय पॉवरफुल आहे, हाय पॉवरफुल. त्याची फ्रिक्वेन्सी खूप हाय लेवलला आहे. आणि
कसं असतं ना, प्रत्येक शब्दाला एक फ्रिक्वेन्सी, आणि ज्यावेळेस आपण नामस्मरण म्हणतो ना, त्या नामस्मरणाची एक फ्रिक्वेन्सी असते. ती फ्रिक्वेन्सी हाय पॉवरफुल असते, आणि ज्यावेळेस ती गूंज आपल्या शरीरामध्ये व्हायब्रेट होत असते ना, प्रत्येक नसानसामध्ये ती व्हायब्रेट होत असते, प्रत्येक पेशीमध्ये जात असते ना, त्यावेळेस त्या पेशीमध्ये असलेली सगळी निगेटिव्हिटी दूर होते, निगेटिव्ह एनर्जी तिथून खतम होत असते, आणि मग आपलं शरीर हळूहळू निरोगी व्हायला सुरुवात होतं. मी तुम्हाला ते एक एक्सपेरिमेंट सांगते बघा, ते एक्सपेरिमेंट करा तुम्ही. की ते एक्सपेरिमेंट असं आहे, एक एक्सपेरिमेंट असा आहे की आपण जे विचार करतो त्या विचारांचा परिणाम आपल्या शरीरावरती कसा होतो. तुम्ही आवर्जून हे एक्सपेरिमेंट करून पहा. बघा की काय करायचं, आपला जो तळ हात आहे ना, तळ हाताच्या खाली जी एक रेषा दिसते बघा, दोन्ही तळ हातांच्या खाली रेषा आहे बघा, ती रेषा जुळल असं आपला हात व्यवस्थित जुळवायचा. म्हणजे कसं होतं, आपल्याला समजेल की आपलं कोणतं बोट मोठं आहे, कोणतं छोटं आहे, म्हणजे कोणता हात मोठा आहे, कोणता हात छोटा आहे ते आपल्याला कळेल. त्यासाठी खालच्या रेषेला इकडची रेष जुळली पाहिजे असं आपला हात जुळवून घ्यायचा, आणि हात जुळवून घेतल्यानंतर पाहायचं डावा हात मोठा आहे की उजवा हात मोठा आहे. मग तिथे काय पाहायचं आपण, जर आपला समजा डावा हात मोठा आहे की उजवा हात मोठा आहे, एखाद्याचा उजवा हात मोठा असेल, एखाद्याचा डावा हात मोठा असेल. या ठिकाणी बघा, माझा उजवा जो हात आहे तो छोटा आहे आणि डावा हात माझा मोठा आहे. मग आता मी मनातल्या मनात संकल्प करते बघा, किंवा मोठ्या आवाजामध्ये केला तरी चालते, मनातल्या मनात केला तरी चालते, तुम्ही पण करून बघा. तर त्यावेळेस काय करायचं बघा, मी एक संकल्प करते, तो संकल्प तुम्ही पण करायचा. माझा आता बघा, या ठिकाणी माझा उजवा हात छोटा आहे आणि डावा हात मोठा आहे. मी काय म्हणते, माझा उजवा हात आता मोठा होत आहे, 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 माझा उजवा हात आता मोठा होत आहे. अशा प्रकारे बघा, आता मी 7 वेळा संकल्प केला. आता मी हात जुळवून घेते. हे बघा, जेव्हा मी हात जुळवला त्यावेळेस काय झालं, माझा उजवा हात मोठा झाला. म्हणजे आपल्या शरीरामधल्या पेशींमध्ये असं परिवर्तन होतं आपण संकल्प केल्यानंतरनं. बघा, तुम्हाला सुद्धा अनुभव येईल. तुम्ही ही कितीही वेळा ही गोष्ट करून बघा, एक्सपेरिमेंट करून बघा, तुम्हाला ते जाणवेल. हे एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला असं दिसेल की आपण जसं विचार करतो ना, तसे शरीरामधल्या पेशी सर्व काही चेंज होत असतं. इतकी संकल्पशक्तीमध्ये आपल्या पावर आहे. मग विचार करा, जर आपण परमात्म्याचं नामस्मरण केलं तर आपल्याला काय होतं, परमात्म्याच्या नामस्मरणाने आपल्या शरीरामध्ये कसे चेंजेस होत असतील. कारण परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी आहे. जर ही एनर्जी आपण जर समजा ह्या एनर्जीचा जर आपण वापर आपल्या जीवनामध्ये केला तर काय होईल, आपलं शरीर 100% निरोगी बनणार आहे. आणि 100% जर आपल्या शरीराला निरोगी बनवायचं असेल तर नामस्मरण काम येते. मग विचार करा ना, जर आपल्याला परमार्थ करतोय आपण, संसारही करतोय आणि संसारामध्ये आपल्याला सुख हवं आहे. मग संसारात सुख म्हणजे काय, शरीर निरोगी जर असेल तर सर्वप्रथम आपल्याला शरीराचं सुख मिळणार आहे. शरीर निरोगी नाही आहे, शरीर रोगी बनलं आहे, शरीराला व्याधी येतं, प्रचंड विवळतोय, शरीराला वेदना होत आहेत खूप साऱ्या. आणि वेदना होत असताना आपण काय म्हणतोय की मला सुख हवं आहे, सुख हवं आहे. सुख कुठलं वेगळं असतंय रे. आपल्या शरीरात बघा ना, एखादा जरी आपल्याला व्याधी जडली आणि शरीर प्रचंड ठणकतंय, घरामध्ये पैसा, अडका, बंगला, माडी सगळं काही आहे, गादी झोपायला आहे, छान मौलुसलुशीत सेवा करायला माणसं आहे, पण वेदना ज्याच्या त्यालाच भोगायच्यात ना. मग त्यावेळेस आहे ना, जी व्यक्ती खरंच आजारी आहे, ज्या व्यक्तीला खरंच शरीराच्या वेदना आहेत ना, त्या व्यक्तीला विचारा त्याचं मनातले घालमेल काय आहे. ती व्यक्ती त्या ठिकाणी काय म्हणेल, देवा मला बाकीचं काय नसतं तरी चाललं असतं, पण मला काय पाहिजे होतं, मला स्वतःचं शरीर निरोगी असतं तर बरं झालं असतं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जे सुख आहे ना, ते आपल्याला शरीराचं सुख मिळतं. मग परमात्म्याच्या स्मरणानं शरीराचं सुख मिळतं आपल्याला. दुसरं काय होतं,
परमात्म्याच्या स्मरणानं आपल्या घराची फ्रिक्वेन्सी चेंज होते आणि जो कोणी नामस्मरण करतोय त्याचं शरीर तर निरोगी होतच. पण जर त्या घरातली महिला जर नामस्मरण करत असेल, जेवण बनवताना नामस्मरण करत असेल, तर त्या घरामध्ये जे अन्न आहे ते अन्न शुद्ध होतं, प्रसाद तयार होतो त्याचा, आणि तो प्रसाद सगळ्यांच्या मुखामध्ये जातो, सगळ्यांचं शरीर पुन्हा निरोगी बनायला सुरुवात होतं. तिसरी गोष्ट काय व्हायला लागते, ज्या घरामध्ये परमात्म्याचं स्मरण चालतं ना, त्या घराची फ्रिक्वेन्सी चेंज झाल्यामुळे त्या घरामध्ये सर्व काही चांगलंच अट्रॅक्ट होत असतं. लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार सगळं काही चांगलं आकर्षित होत असतं, आकर्षणाच्या नियमानुसार. मग त्या घरामध्ये जर पैसा नसेल तर पैसा कुठून येईल, जादू झाल्यासारखा ना, ते सुद्धा कळणार नाही. जादू झाल्यासारखा होणार, पैसासुद्धा अट्रॅक्ट होणार, सगळ्या सुखसुविधा अट्रॅक्ट होणार, कारण की परमात्म्याची फ्रिक्वेन्सीच तसे. आता ह्या बघा, आपण बघतोय की ह्या दुनियेमध्ये सगळे लोक काय म्हणतात, युनिवर्स म्हणतात. युनिवर्स आपल्याला सगळं देतं. कधी देतं तर आपण आनंदी असतो तेव्हा. आपण सतत आनंदी राहिलं पाहिजे, सकारात्मक राहिलं पाहिजे, त्यावेळेस युनिवर्स आपल्याला सगळं काही देतं. युनिवर्स म्हणजे कोण, हाच आपला निरंकार प्रभू. त्या निरंकार प्रभूलाच ते काय म्हणतात, युनिवर्स म्हणतात. युनिवर्स देतं. युनिवर्स म्हणजे कोण, तर परमात्माच. तर आपल्याला आता काय करायचं आहे, आपला विषय कुठे होता की भक्ती आणि परमार्थ याचा मेळ कसा साधायचा, तर त्याच्यावरती पण एक थोडंसं विवेचन करणार आहे बघा. ज्यावेळी आपण सकाळी उठतो, उठल्या परमात्म्यासाठी आपण 10 ते 15 मिनटं द्यायची, त्याच्या आठवणीमध्ये वेळ घालवायचा. परमात्म्याला आज दिवसभर काय करायचं आहे ना, ते दिवसभरामधलं सगळ्या गोष्टी सांगायच्या, की मी आज असं करणार आहे, तसं करणार आहे, मी इकडे जाणार आहे, मी तिकडे जाणार आहे, आणि हे प्रभू तू माझ्यासोबत राहा. झालं, पहिला त्याच्यासाठी वेळ दिला. त्याच्यानंतर काय झालं, समजा एखादी महिला असेल, स्वयंपाक बनवत असेल, तर स्वयंपाक बनवताना काय करा, परमात्म्याचं पहिल्यांदा आव्हान करा, हे प्रभू तू माझ्यासोबत आहे, आपण छानपैकी स्वयंपाक बनवू. परमात्मा सूक्ष्म रूपातनं आपल्यासोबतच असतो. मग तो आपल्यासोबत स्वयंपाक बनवू लागेल, आपल्याला कळणारही नाही आपण काय काय केलं ते. आणि ते स्वयंपाक पण अतिशय चविष्ट होतो बघा. परमात्म्याच्या स्मरणामध्ये बनवलेला स्वयंपाक चविष्ट होतो, आणि परमात्मा आपल्याला अलर्ट करत असतो की इथं काय पडलं, तिथं काय झालं, त्याच्यामुळे आपल्यामध्ये अलर्टनेस येतो. नंतरनं काय करायचं, स्वयंपाक वगैरे बनवून झाला, हर एक काम करताना परमात्म्याचं आव्हान करायचं आणि ते काम करायचं. ज्यावेळी आपण परमात्म्याला सोबत ठेवू ना, त्यावेळेस आपलं ते प्रत्येक काम श्रेष्ठ तर होणारच, परंतु अचूक होणार. कारण का, परमात्म्याची शक्ती आपल्यासोबत असणार आहे त्यावेळेस, आणि परमात्म्याची शक्ती सोबत असल्यामुळे जे पण आपण काम करणार आहे ना, ते काम ग्रेटच होणार. मी हा स्वतः अनुभव घेतलेला आहे, खूप वेळा अनुभव घेतला आहे. ज्यावेळेस परमात्म्याला सोबत ठेवून माझा प्रत्येक क्षण सुरू असतो ना, त्यावेळेस ना जादू झाल्यासारख्या सगळ्या गोष्टी घडत असतात, खूप छान घडत असतं सगळं. ह्या सगळ्या गोष्टींचा मी स्वतः अनुभव घेतला आहे आणि घेते. आणि नंतरनं मग मला हे सांगावंसं वाटतं की जेव्हा मी स्वतः अनुभव घेते त्यावेळेस मी इतरांना, म्हणतात ना की पहिल्यांदा आधी कुठलीही गोष्ट आपण स्वतः अनुभव घ्यायची, आणि मग जे आपणास ठावे ते इतरांना सांगावे. जे मी अनुभव घेतला, मला असं वाटलं इतरांना सांगावं, आपण सांगत राहायचं असतं. त्याच्यानंतर आपण बघा, जेवणापूर्वी परमात्म्याचं स्मरण केल्याशिवाय आपण जेवायचं नाही. त्याला त्याची आठवण केल्याशिवाय, त्याचं आव्हान केलं, त्याचं आव्हान करायचं परमात्म्याचं, परमात्मा हे प्रभू तू सुद्धा माझ्यासोबत जेवायले. तो भले शरीर रूपामध्ये नाही येणार आहे, पण सूक्ष्म रूपामध्ये आपल्यासोबत हजर राहणार आहे, आणि आपण जे जेवण बनवले त्याच्यामध्ये शक्ती भरणार आहे. आणि मग ते जेवण आपण, तो प्रसाद म्हणून आपण खायचा आहे, आपण घरातल्यांना पण तो प्रसाद आपण भरवायचा आहे. आणि मग हा प्रयोग फक्त परमात्म्याला प्रत्येक क्षणाला सोबत ठेवायचा. झोपताना पण, झोपण्याच्या अगोदर त्याची आठवण करायची आणि मगच झोपायचं. 10-15 मिनटं त्याच्यासाठी काढायचं, आत्मचिंतन करायचं, परमात्म्याचं स्मरण करायचं, त्याच्यामध्ये आपण वेळ घालवायचा, आणि परमात्म्याला जे जे दिवसभरामध्ये झाले ते सर्व समर्पित करायचं, आणि संध्याकाळी छानपैकी झोपून जायचं. विचार बघा, परमात्म्याच्या जर आठवणीमध्ये आपण हर एक क्षण जर आपण घालवला, आणि कर्म पण केलं आपलं, आणि कर्म करत असताना कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेनं आपलं कर्म कर्तव्य म्हणून करत राहायचं दिवसभर, आणि संध्याकाळी झोपताना समर्पित करायचं. बघा, त्या दिवशी तुम्हाला इतकी छान झोप लागेल, इतकी छान झोप लागेल की तुम्ही ना विचारसुद्धा करू शकत नाही, एवढी छान झोप लागेल. आणि सकाळी जेव्हा आपण उठू ना, त्यावेळेस इतकं फ्रेश वाटतं आपल्याला, एवढं फ्रेश वाटतं. कारण का, बघा, ज्यावेळी आपण रात्रीची झोप आपल्याला चांगली लागते ना, ज्या व्यक्तीला,
रात्रीची झोप छान लागते ना, त्या व्यक्तीचं आरोग्य 100% गॅरंटी देते, खूप छान असतं. आणि परमात्म्याच्या दिवसभर आपण परमात्म्याला सोबत ठेवलं ना, आपल्याकडून पापकर्म पण होत नाही, आपण कुणाला फसवत नाही, सगळं छानच आपल्याकडून म्हणजे ना परमात्मा करून घेतो आणि आपली ती बुद्धी पण तशी चांगली चालते. त्याच्यामुळे काय होतं, दिवसभरामध्ये आपण छान कर्म केलेलं असतात ना, मग त्या कर्मामुळे आपल्याला काय होतं, संध्याकाळी झोप पण खूप शांत सुखाची झोप लागते, मग आपलं शरीर पण निरोगी बनतं. मग आपण परमात्म्याला जर सोबत ठेवून जर हर एक कर्म केलं तर आपले इतके फायदे येतं, आपल्याला हवं ते मिळणार असेल तर आपण का परमात्म्याची भक्ती करू नये. परमात्म्याच्या भक्तीनं आपल्या जीवनामध्ये सुखच सुख येतं, दरिद्री येत नाही. हा गैरसमज आहे, दरिद्री येत नाही. परमात्मा तशी भक्ताची परीक्षा घेत नाही, भक्ताची परीक्षा घेतो, पण भक्ताची परीक्षा घेत असताना तो काही परीक्षा जरी घेतली त्यांनी तरी त्याच्यानंतरनं तो भरभरून देत असतो. आणि आपला हा विश्वास पाहिजे. पहिली गोष्ट हा विश्वास नाही पाहिजे आपल्याला की परमात्मा परीक्षा घेतल्याशिवाय काय देत नाही, असं नाही. तुम्ही हा विश्वास ठेवा की परमात्मा माझ्यासोबत सर्व काय खूप छान करतो. आज मी तुम्हाला संकल्प देते, तो संकल्प तुम्ही सकाळी उठल्या उठल्या करा, दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा करा. हा जो संकल्प आहे तुम्हाला दिवसभरामध्ये इतकं एनर्जेटिक ठेवेल ना, इतकं पॉवरफुल ठेवेल ना, आणि तुम्हाला इतका आनंद येईल ना की तुम्ही ना विचारूच नका. बघा, संकल्प असा आहे, तुमच्याकडे नोटबुक असेल तर नोटबुकमध्ये नोट करून ठेवा, नसेल तर तुम्ही काय करा, बुद्धीमध्ये ठेवा. बघा, संकल्प असा आहे, स्वयं निरंकार प्रभू, स्वयं प्रभू परमात्मा, जो की 3 लोकांचा मालिक आहे, जो की प्रचंड शक्तिशाली आहे, असा प्रचंड शक्तिशाली परमात्मा ज्याने संपूर्ण सृष्टीला निर्माण केले, असा परमात्मा माझ्यासोबत आहे. त्यामुळे माझ्या जीवनामध्ये सर्व काही खूप 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 छान होत आहे. स्वयं प्रभू परमात्मा माझ्यासोबत आहे, तो प्रचंड शक्तिशाली आहे, त्यामुळे माझ्या जीवनामध्ये सर्व काही खूप 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 छान होत आहे. हा संकल्प तुम्ही 3 वेळा करा, सकाळी 7 वेळा करा, 21 वेळा करा, जितका वेळ करता येईल तितका वेळ करा. पण 3 वेळा 7 वेळा 21 वेळा का म्हणते, कारण त्या अंकांमध्ये एक व्हायब्रेशन आहे, पॉवरफुल व्हायब्रेशन आहे. तेवढा वेळ जर आपण केलं ना 3 वेळा 21 वेळा, तर त्याच्यातनं आपल्याला सिद्धी होत असते, त्या संकल्पाची सिद्धी होत असते. परमात्मा माझ्यासोबत आहे, माझ्यासोबत सर्व काही खूप छान होत आहे आणि छानच होणार. हा एक संकल्प प्रत्येक वेळी घ्या तुम्ही. कधी कधी निगेटिव्ह घडताना दिसेल तरीही संकल्प करा, हाच संकल्प करा. कधी कधी काय होईल, आपल्या जीवनामध्ये जर निगेटिव्ह घडणार असेल ना भविष्यामध्ये, तर ते पॉझिटिव्ह घडायला सुरुवात होईल. भले आत्ता जर एखादी गोष्ट निगेटिव्ह घडताना दिसेल तरीही पॉझिटिव्ह संकल्प करा, परमात्म्याच्यावरती विश्वास ठेवा. हळूहळू काय होईल, तुमचं जे आपली जी आत्मा असते ना, त्या आत्म्याभोवती एक आपला ओरा असतो आणि त्या ओऱ्यामध्ये आपलं कर्म असतं, विकर्म, पापकर्म असतं. आणि ते पापकर्म काय करतं, आपल्या जीवनामध्ये दुःख खेचून आणतं. आणि जे पुण्यकर्म असतं ना, ते पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये सुख खेचून आणतं. आता बघा, पापकर्म आपण असं पाहूयात, आता मशिनरी पण निघालेत ना, आपल्या आत्म्याचा ओरा आपण चेक करू शकतो. तर बघा, जर त्याच्यामध्ये ब्लॅक एनर्जी असेल ना, ब्लॅक एनर्जी, तर समजायचं की आपलं पापकर्म आहे. मग ती ब्लॅक एनर्जी काय करते, ब्लॅक म्हणजे काय म्हणतात ना, नको असलेल्या गोष्टी, दुःख देणाऱ्या गोष्टी खेचून आणते. आणि ज्या आपलं जे पुण्यकर्म आहे ते गोल्डन रूपामध्ये आपल्याला आपल्या आत्म्यासोबत असतं, पण ते सूक्ष्म लेवलला असतं, असं दिसत नाही, पण मशिनरी अशा निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये ते दिसतं. मग ते जे गोल्डन आपली एनर्जी आहे ना, ती काय करते, आपल्या जीवनामध्ये सुख खेचून आणत असते. मग आपली जी आत्मा आहे, त्या आत्म्याभोवती जी ओरा आहे, आपल्या आत्म्याभोवती जो ओरा आहे, तो ओरा गोल्डन रंगाचा आपल्याला बनवायचा आहे. व्हाईट
रंगाचा असा फ्रेश बनवायचा आहे, ना की ब्लॅक बनवायचा आहे. मग तो जर ओरा चेंज करायचा असेल तर ओरा चेंज करण्याचं माध्यम काय आहे? परमात्म्याचं स्मरण, परमात्म्याचं नामस्मरण. चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढं शिकलं तरी पुष्कळ झालं, खूप झालं. आता आपण या ठिकाणीच थांबूयात. भक्ती करणं सोडू नका, भक्ती ही केलीच पाहिजे. भक्तीनं जीवनात सुखच येणार आहे. सात्संगची प्रेमाने बोलूया. धन निरंकारची